फार एक सुंदर स्त्री आहे. Oh my God! आणि ती काहीतरी बोलून उडवते, पण इथं सुंदर स्त्री नाही, आमच्याकडे इथं सुंदर मुलगा आहे. आपल्या करणनं काय आंघोळ गिंगोळ केली नाही वाटते. गजब बेइज्जती. आता हे बबल कसे डबल होतात याच्यावर पण काही इक्वेशन्स आहेत. दिसत नसेल तर प्रॅक्टिकल तुमच्या फोनवर तुम्ही करून पहा. पांडा का टाकू बरं, नाही तर माझं नाव सांगून द्याल घरी, नाईक सर पाणी टाकायचं सांगितलं फोनवर. बस मुकेश सरचं नावानं बोंबाबोंब नका करू. घालू का आंघोळ मग? आता आपल्याला घालायची आंघोळ. डायरेक्ट टाकू का बॉटल? टाकू बघा, मी वेगळे करून दाखवतो तुम्हाला. आता बघा, थेंब थेंब दिसतात आहेत का? हे थेंब 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 वेगळे मॉलिक्यूल केले. इथं रे बाबा, चांगलं दाखव रे बाबा. बघ आहे का खिचाव तयार झाला? असा खिचाव तयार होतो आणि याच पार्टला स्ट्रेच इलास्टिक मेम्ब्रेन्स असं म्हणतात. आणि ही प्रोसेस या पाण्याच्या सरफेसवर तयार होते. कुठं? सरफेसवर. कशाच्या? पाण्याच्या, म्हणजे लिक्विडच्या सरफेसवर. ते स्ट्रेच इलास्टिक मेम्ब्रेन्स म्हणतात. म्हणजे तिच्यावर म्हणून छोटे किडे चालतात, टाक 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 टाक. म्हणून तिथं बघितलं ना, कातीन म्हटलं मी, मकडी तर चालते, पण आपण नाही चालू शकत. भलं याचा सेप काही असो, सेप साईज काही असो, काही घेणं नाही. याच रोजी आठवत असेल पॅराडॉक्स. होय बाबा, बघा मुद्दामून आणलं प्रॅक्टिकल. याचे पैसे पाठवून द्या बरं, तुमच्यासाठी आणलं तर. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. आणि आज खूप प्रॅक्टिकली शिकायला भेटणार आहे. त्यामुळे सर्वांनी उघडे डोळा बघा नीट. उघडे डोळे है ना, उघडा डोळा बघा नीट. माहिती आहे ना, ABP माझावर यायचं. तर आज असल्याच प्रकारचं काहीतरी फार एक सुंदर स्त्री आहे आणि ती काहीतरी बोलून उडवते, पण इथं सुंदर स्त्री नाही, आमच्याकडे इथं सुंदर मुलगा आहे. तो आता येणार आहे इकडे. बलून घेऊन हे दाखवायचं बबल्स. ये करण येणार आहे. आपला करण हिरो आहे सध्याच्या ह्याच्यात. एक छोटस करण बघितलं का इथं काय दिसते? छोटा एक किडा आहे का? हो आहे ना. तो पाण्यावर बघ कसा चालतो. तू चालू शकतो का पाण्यावर? मी चालू शकतो सर. बघ बरं. बघा काय सांगितलं करण, बघतो आता मी. तुला चालावं लागेल, पण मी समुद्रावर नेणार आहे तुला, मधा सोडणार आहे. मग नाही चालू शकत. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं बघ एक निडल आहे, फ्लोट होते पाण्यावर. इथे एक झाडाचं पान आहे, पिंपळाचं, आणि त्याच्यावर पाण्याचे तुला ड्रॉप दिसतात का? गोल गोल बनताना चपटे थोडेसे, काय हरकत नाही. हे का बरं होत असेल याचं प्रश्नाचं नीट उत्तर एकदा कॉमेंट मध्ये लिहा बरं. ठीक आहे. हे सगळं कारण आहे सरफेस टेन्शन. पण हे सरफेस टेन्शन कुठेही नसतं. पण तुमच्या घरी जर पाण्याची टाकी असेल, त्या टाकीवर तुम्ही जाऊन बघा, तिच्यावर मच्छर असतील, चालत असतील. पण हेच जर पाणी जर फ्लो होत असेल तर तिथं तुम्हाला असल्या प्रकारचा प्रयोग काही दिसणार नाही. हीच तर कमाल आहे. आणि तीच आज आपल्याला इथं कमाल शिकायची आहे, सरफेस टेन्शन. ठीक आहे. पण तू काही पोरांना उडून दाखवलं नाही बाबा, आहे का नाही? तुला सांगितलं ना उडून दाखव बाबा. हे बघा आता, थांब AC बंद करतो. AC बंद केलं तर आणखीन छान पैकी. आता आपल्या करणनं काय आंघोळ गिंगोळ केली नाही वाटते? केली का? केली सर. बघू आता, नाही तर याने आंघोळ घालू तुला. हे बघा, दिसतंय का बाबा? थोडंसं लाईट बंद केलं तर आणखीन चांगले दिसतील का? है ना? बघा, हे येतं बघ बबल. हे बबलचं बिन काहीतरी कारण आहे. दिसत का? हो सर. वाव. आता हे बबल
कसे डबल होतात याच्यावर पण काही इक्वेशन्स आहेत. हे सगळं जे काय हे सरपेट टेन्शनमुळे आहे. कस काय बरं, चला आता आपल्याला शिकायचंय. ठीक आहे, चला आता आपल्याकडे आहे सरपेट टेन्शन. सरपेट टेन्शनचा कॉन्सेप्ट आम्ही शिकवतो. थोडं तू बाजूला हो, बाजूला बघून बघा. आता बघा ही प्रॉपर्टी आहे ना सरपेट टेन्शनची, कुठं असते सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. तर ही प्रॉपर्टी असते रेस्ट फ्लुइड असेल तर, म्हणजे तुमचं पाणी असेल, कोणतं फ्लुइड असेल आणि ते जर रेस्टवर असेल, रेस्ट थांबलेलं असेल, तिथेच ही प्रॉपर्टी दिसते, बाकी ठिकाणी दिसत नाही. म्हणून इथे मी एक सेंटेन्स लिहितोय, तर सेंटेन्स नीट वाचा. लिक्विड ॲट रेस्ट असेल तर एक प्रॉपर्टी शो करतं, एक इंटरेस्टेड प्रॉपर्टी आहे, त्याचं नाव आहे सरपेट टेन्शन. म्हणजे जर तुमचं नळाचं पाणी खाली पडत असेल तर तिथं दिसेल का? नदीला पूर आला तर दिसेल का? नाही दिसणार. ते दिसेल फक्त कुठे? जिथे रेस्टवर फ्लुइड आहे तिथेच. ठीक आहे, जसं की मी तुम्हाला म्हटलं की एखादी मकडी आहे, ती पाण्यावर चालतोय, त्याला कातीन शब्द आहे मराठीत. एकदा लिहा बरं कॉमेंटमध्ये तुमच्या इकडे काय म्हणतात. कातीन म्हणतात आमच्या इकडे. भाऊ मी हिंगोली जिल्ह्याचा आहे प्रॉपर, तसं छत्रपती संभाजीनगरला राहतो. तुमच्याकडे काय म्हणतात नीट लिहा खाली. आमच्याकडे कातीन म्हणतात. ती पाण्यावर चालते, बघितलं असेल. निडल सुई जी आहे ती पाण्यावर तरंगते. का बरं? तर सरपेट टेन्शन कारण आहे. तुमचा जो पाण्याचा थेंब आहे हा स्पेरिकलच का असतो? तर सरपेट टेन्शनचं कारण बघा. रेन ड्रॉप किंवा सोप बबल, आता मी तुम्हाला दाखवले होते सोप बबल तयार झाले होते. हे शेप स्पेरिकल का येतात? या सर्वांचं कारण एकमेव आहे, त्याचं नाव आहे सरफेस टेन्शन. ऑल दिस फेनॉमेना अराइज ड्यू टू द सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन इज द वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ द लिक्विड. लिक्विडची सगळ्यात महत्वाची एक प्रॉपर्टी आहे सरफेस टेन्शन. आता आपल्याला सरफेस टेन्शन शिकायचंय, पण हे सरफेस टेन्शन येते कसं, कुठून येते, का हा सरफेस टेन्शन होत असेल, याबद्दल आता आपल्याला सविस्तर चर्चा करायची. तर चला बरं घेऊ आता आपण हे मॉलिक्युलर थेरी ऑफ सरफेस टेन्शन. आता इथे सर्वात आधी काही डेफिनेशन शिकू आणि सरफेस टेन्शन का येते याच्याबद्दल आपण शिकू. आज रविवार आहे आणि आपले जे करण भाऊ आहेत त्यांनी काय आज आंघोळ केली नाही, त्याच्यामुळे आज आपल्याला त्यांना आंघोळ घालायची आहे. सगळे जणांनी एक एक बकेट जरी एक एक मग्गा जरी पाणी टाकला त्यांच्यावर, त्याची आंघोळ होऊन जाईल. ठीक आहे, सध्याचा मी सुरुवात करेल. पहिल्यांदा सर्वात आधी आपल्याला एक डेफिनेशन बघायची. बेसिक इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे जे आत एक ड्रॉप आहे आणि त्या ड्रॉपमध्ये खूप काही छोटे छोटे पाण्याचे थेंब असतील किंवा मॉलिक्युल्स असतील, ते एकमेकांना अट्रॅक्ट करत असतील, त्याला इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणायचं. आणि त्याचे टाइप्स आहेत कोइसिव्ह आणि ॲडिसिव्ह फोर्स. पहिल्यांदा फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युल, म्हणजे जे काही मॉलिक्युलचं एकमेकांसोबत पाण्याचे, समजा लिक्विड आहे, एक ड्रॉप आहे, त्या ड्रॉपमध्ये छोटे छोटे किती मॉलिक्युल, लाखो करोड असतील, ते मॉलिक्युल एकमेकांना जर खेचत असतील, अट्रॅक्शन्स करत असतील, त्याला इंटरमॉलिक्युलर फोर्स असं म्हणतात. मग पहिल्यांदा कोइसिव्ह फोर्स आहे. करण या आहे. आता आपल्याकडे करण हे स्पेशालिस्ट माणूस आहे बाबा फिजिक्सचा, कळालं का? आता करण माझा एक फोन घेतो, तो खालचा घे नाही तो वरचा घे, कोणता तरी. आता या फोनवर आपण काय करू, पाण्याचे थेंब टाकणार आहे. ठीक आहे, ओके. हे एक पाण्याचा थेंब टाकतोय. ठीक आहे, टाकला? हो सर. यांना दिसेल का बघ बरं, दिसते का? किती मुलांना दिसतो हा पाण्याचा थेंब? दिसत नसेल तर प्रॅक्टिकल तुमच्या फोनवर तुम्ही करून पहा. ले पाणी टाका टाकू बरं, नाही तर माझं नाव सांगून देसाल घरी, नाईक सरनं पाणी टाकायचं सांगितलं फोनवर, बस मुकेश सरचं नावानं बोंबाबोंब नका करू. ठीक आहे, आता इथे एक थेंब टाकतो. सरळ पकड फोन, जवळ टाकतो, एकदम जवळ. ॲक्च्युली मला हे बघ ते एक व्हायला लागला, झाला का? मी दुसरीकडे टाकला होता. तर हे दोन्ही मॉलिक्युल काय झाले, एकमेकांना काय झालंय, अट्रॅक्ट झाले का नाही? ॲक्च्युली मी दुसरीकडे टाकले होते ना. तुम्ही सुद्धा जरी तुम्हाला दिसत नसेल तरी इथे मी आता दाखवतो बघा. हे दोन मॉलिक्युल टाकले होते, ते एकत्र झाले, ते खाली चाललं आता. ठीक आहे, हे लक्षात आलं असेल कदाचित, तुम्ही तुमच्या घरी करून बघा. ठीक आहे, दोन मॉलिक्युल किंवा फरशी एकदम क्लीन असली पाहिजे. तिथं काय करायचं, एक मॉलिक्युल टाकायचा, दुसरा टाकायचा. टाकला होता की नाही? त्यानं काय केलं, चिपकला. वॉटर मॉलिक्युलला चिपकला, वॉटर मॉलिक्युलला चिपकला. वॉटर सेम मॉलिक्युल्स, वॉटर सेम मॉलिक्युल्स जेव्हा एकमेकाला अट्रॅक्ट करतात त्याला कोहेसिव्ह फोर्स असं म्हणतात. कोणता फोर्स? कोहेसिव्ह फोर्स. समजलं का? मर्क्युरी मॉलिक्युलला खेचला,
कळालं का? सेम मॉलिक्यूलला जर खेचत असेल, अट्रॅक्शन होत असेल, त्याला कोहिसिव्ह फोर्स असं म्हणतात. कळालं का? हो सर. नक्की. हो. मला नाही, विद्यार्थ्यांना म्हणलंय. नाही तर तुला कळालं म्हणजे झालं का? सगळ्यांना कळालं असेल तर कॉमेंट करा ना बाबा. म्हणजे थोडं बाजूला. कोहिसिव्ह फोर्स म्हणजे काय आहे? फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्यूल, सेम सबस्टन्स, सेम पाहिजे. वॉटर मॉलिक्यूलला, मर्क्युरीला जर खेचत असेल तर त्याला कोहिसिव्ह फोर्स किंवा फोर्स ऑफ कोहिशन असं म्हणतात. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू एअर मॉलिक्यूल, हवेच्या मॉलिक्यूलला खेचत असेल, बिटवीन टू वॉटर मॉलिक्यूल खेचत असेल, त्याला कोहिसिव्ह फोर्स असं म्हणतात. आता वेळ आलेली आहे करण भावाला आपल्याला काढायची आंघोळ. या करण भाऊ, आंघोळ केली का? हो सर. खरं कॉमेंटमध्ये सांगा बरं, करण आंघोळ केली का? खरं सांगायचं. तू म्हणायला पण पोरांनी आता कॉमेंटमध्ये काय येतील तिच्यावर आपण ठरवायचं. नक्की. हो. घालू का आंघोळ मग? आता आपल्याला घालायची आंघोळ. डायरेक्ट टाकू का बॉटल? टाकू? बघा सर. एवढं नाही, थोडं तर टाकू द्या. हो, टाक. बघा आपण काय करू आता, करणच्या अंगावर टाकायचं पाणी. ठीक आहे. हे बघा, करणला ओल्लं केलं मी. करण, तुझं शर्ट ओल्लं दिसेणार पण जास्त. हे जरासं व्हाईट झालं ना. हो. जास्त व्हायला बोललं. आता मला सांग, पाणी आहे. हो. हे शर्ट आहे. हो. कॉटन नाही. हो. हे लिक्विड आहे. हो. आता हिच्यातलं पाणी बाहेर काढून दाखव मला. हे कसं काढू सर मी आता? काढणं काय प्रॉब्लेम आहे तुला? हे तर शक्य नाही सर. का बरं? पण इथं बघा, हा वॉटर मॉलिक्यूल आहे आणि हे कॉटन आहे ना, कॉटनचं शर्ट आहे, याचं फॅब्रिक आहे. हे पाणी शर्टाने खेचून घेतलं, अट्रॅक्शन केलं. वॉटर मॉलिक्यूल अलग आहे, फॅब्रिकचा अलग आहे ना. हा ना, वॉटर आणि फॅब्रिक वेगळं आहे ना. या दोघांना एकमेकाला खेचलं, त्याला म्हणायचं ॲडिसिव्ह फोर्स. वॉटर मॉलिक्युल्स आणि फॅब्रिक. आता पाण्याचं मॉलिक्यूल बघा, हे पाण्याचे मॉलिक्युल्स आहेत ना. हे बघा, मी वेगळे करून दाखवतो तुम्हाला. आता हे बघा, थेंब दिसतात आहेत का? हे थेंब वेगळे मॉलिक्यूल केलं मी, कारण की कोहिसिव्ह फोर्स एवढा पाण्याच्या मॉलिक्यूलचा जास्त नाही. पण हा जो ॲडिसिव्ह फोर्स आहे ना, वॉटर आणि फॅब्रिकचा ॲडिसिव्ह फोर्स आहे, हा जास्त आहे. म्हणून त्याला मी वेगळं करू शकेन. पण याचा अर्थ काय की दोन डिफरंट सबस्टन्स जर एकमेकाला अट्रॅक्ट करत असतील, त्या फोर्सला म्हणायचं ॲडिसिव्ह फोर्स. समजलं का? हो सर. बघ आता हे काय आहे? बोर्ड आहे. हा मार्करने लिहिलं. हो. ही मार्करची इंक आहे. किंवा तुम्ही व्हाईट बोर्डवर बघा, कॉलेजमध्ये शिकवत असाल तुम्हाला टीचर, तर व्हाईट बोर्ड आहे आणि त्याच्यावर एक मार्कर आहे. तो मार्कर तुम्ही असा मारला की दोन मॉलिक्यूल वेगळे अट्रॅक्ट झाले की नाही. तुम्ही पेननं तुमच्या नोटबुकवर लिहिता. पेननं कशावर लिहिता? तुम्ही नोटबुकवर लिहिता. आता नोटबुकवर जेव्हा लिहिता तुम्ही, तेव्हा तुमच्या लक्षात येत असेल की इंक मॉलिक्यूल वेगळा आहे, पेपर मॉलिक्यूल वेगळा आहे, हे अट्रॅक्ट होत आहेत. म्हणजेच त्याला कोणता फोर्स म्हणायचंय? ॲडिसिव्ह फोर्स. डिफरन्स आहे, समजतं ना? म्हणजे डिफरंट जेव्हा दोन सबस्टन्स अट्रॅक्ट करत असतील तेव्हा त्याला कोणता फोर्स म्हणायचं? ॲडिसिव्ह फोर्स. आणि जर वॉटर मॉलिक्यूलला मर्क्युरी मॉलिक्यूलला जर अट्रॅक्ट होत असेल तर त्याला कोणता फोर्स म्हणायचा? कोहेसिव्ह फोर्स. समजलं? म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन जे आहे, इंटरमॉलिक्युलर फोर्स, याचे दोन टाइप्स आहेत. एक कोहेसिव्ह फोर्स आहे, दुसरा ॲडिसिव्ह फोर्स आहे. तर हे दोन्ही फोर्स तुमच्या लक्षात राहिले पाहिजे. ठीक आहे. चला, समोर आणखीन काही डेफिनेशन्स असतील, त्या डेफिनेशनवर चर्चा करू आपण. आता बघा, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. आता आपल्या इकडे बिन टावर असं, टावर, आणि बघतो आपण, फोन लावतो, हॅलो बाजीराव बोलतो नाही. मग कधी कधी असं होतं, हॅलो हॅलो हॅलो, आवाजच येत नाही, म्हणजे तुम्ही रेंजच्या बाहेर गेलेले आहात. म्हणजे जसं की आपली या ठिकाणी तसंच दोन वॉटर मॉलिक्यूल जर खूप जवळ घेतलेत तर अट्रॅक्ट होतील, पण थोडे दूर जर ठेवले तर अट्रॅक्ट होतील का? जसं की एक्झाम्पल देतो बघा. इथं एक या पोझिशनला एक मॉलिक्यूल घेतला. आता इथला मॉलिक्यूल्स आहे, याला अट्रॅक्ट केलं, बी ठिकाणचं, सी ठिकाणच्याला अट्रॅक्ट केलं, डी ठिकाणच्याला त्याने अट्रॅक्ट करत नाही. याचा अर्थ काय आहे? तर याचा अर्थ असा आहे
की सी पर्यंत काय आहे, त्या मॉलिक्यूलचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. म्हणजे ही त्याची रेंज झाली, सी पर्यंत रेंज. डी पर्यंत रेंज आहे का? नाही आहे. म्हणजे ए पासून बी ला पण खेचतो, सी ला खेचतो, म्हणजे सी पर्यंत त्यांची रेंज आहे. म्हणजे मॅक्झिमम डिस्टन्स कुठपर्यंत आहे, जिथपर्यंत त्या मॉलिक्यूलला अट्रॅक्शन करू शकतो, त्यालाच तुम्हाला मॉलिक्युलर फोर्स असं म्हणता येईल. म्हणून द मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम द मॉलिक्यूल अप टू विच द मॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह, त्याचा फोर्स इफेक्टिव्ह असला पाहिजे त्या डिस्टन्स पर्यंत, त्याला तुम्हाला रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स असं म्हणता येतं. आणि ही काही रेंज खूप दूर नाहीये. किती आहे? 10⁻⁹ मीटर. नॅनोमीटर म्हटलं तरी चालते, 1 नॅनोमीटर म्हणा किंवा 10⁻⁹ मीटर म्हणा. एक विचार करा, हे आपण स्केलनं सेंटीमीटर मोजू शकतो फक्त 10⁻². नॅनो म्हटल्यानंतर आपल्याकडे छोट्यातल्या छोट्या गोष्टी बघण्यासाठी मायक्रोस्कोप आहे. म्हणजे मायक्रोस्कोप म्हणजे 10⁻⁶ मीटर. हा नॅनो म्हणजे डोळ्याने दिसेल तरी का आपल्याला? समजलं का? दे आर ए व्हेरी शॉर्ट रेंज फोर्स आहे, कारण की खूप छोटा झाला ना. मायक्रोस्कोपने आपण आपल्या दही असं दही, त्याच्यातले मायक्रो ऑर्गॅनिझम बघतो आपण. आता त्याच्यापेक्षा नॅनो तर आपल्याकडे नाही आहे अवेलेबल. प्रॅक्टिकल लॅबमध्ये मला नाही वाटत, सायंटिफिकल रिझन वापरत असेल, पण इथे तरी नाही आहे. म्हणजे व्हेरी शॉर्ट रेंज फोर्स आहे. नेक्स्ट आहे स्पिअर ऑफ इन्फ्लुअन्स. म्हणजे काय? आता बघा, मी काय केलं की एक सेंटरला मॉलिक्युल्स घेतला असा. मी बघितलं इथं खूप काही मॉलिक्युल्स आहेत, वेगवेगळे मॉलिक्युल्स आहेत. पण इथल्या मॉलिक्युलला त्याने खेचलं, बरं इथून इथपर्यंत मॉलिक्युलला खेचलं, इथल्या मॉलिक्युलला खेचलं त्यांनी, इथल्या मॉलिक्युलला खेचलं, इथल्या मॉलिक्युलला खेचलंय. लक्षात येतं? इथल्या मॉलिक्युलला खेचलंय, इथल्या मॉलिक्युलला खेचलंय, इथल्या मॉलिक्युलला खेचलंय, या मॉलिक्युलला सुद्धा खेचलंय. लक्षात आलं? तसंच वरी पण असतील, पाठीमागे सुद्धा मॉलिक्युल असेल. स्पियर बलून सारखं मी तुम्हाला दाखवतोय. या स्पियरच्या म्हणजे या बलूनच्या मध्ये आहे मॉलिक्युल्स. म्हणजे समोरचे, मागचे, पुढचे. आता इथं 3D डायग्राम दाखवणं शक्य नाही आहे, म्हणून मी बलून दाखवला. बलून दिसला, स्पियर झाला. स्पियर आहे ना, स्पियर सारखा आहे का नाही? चला, एवढं खेळायला तरी भेटायला. चला, लहानपणी खेळलो का नाही खेळलो काय माहित, पण आता तरी खेळून घेतो मी थोडंच. ठीक आहे. मग मी काय केलं, यानं सगळ्यांना जोडलं. घ्या जोडून, मस्तपैकी जोडलं. तर हा आकार एक स्पियर सारखा दिसला मला. कशासारखा दिसला? स्पियर सारखा. म्हणून त्याला स्पियर ऑफ इन्फ्लुअन्स असं म्हणायचं. समजलं का? हा इमॅजिनरी स्पियर आहे. हे काही खरा असं थोडी आहे. कदाचित काही पाण्याचा बघा चपटा असू शकतो, पाण्याचा चपटा पण असू शकतो. एक्झॅक्ट स्पियर असेल याची गॅरंटी नाही, पण हा इमॅजिनरी स्पियर आहे विथ द मॉलिक्यूल ॲट द सेंटर. हा सेंटरचा मॉलिक्यूल होता आपला. रेडियस इक्वल टू, हा रेडियस बनेल, हा रेडियस बनेल, हा रेडियस बनेल, हा रेडियस बनेल, हा रेडियस बनेल का नाही? ऑफ द मॉलिक्युलर रेंज. ही त्याची मॉलिक्यूलची रेंज बघा. ह्या सेंटरचा मॉलिक्यूल या मॉलिक्यूलला खेचलं, रेडियस बनला. हा मॉलिक्यूल होता, सेंटरवाला मॉलिक्यूलने खेचलं, रेडियस बनला. हा सेंटरकडे है ना, त्याला तुम्ही स्पियर ऑफ इन्फ्लुअन्स ऑफ मॉलिक्यूल म्हणू शकता. इंटरमॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्हली ओनली विदिन द स्पियर ऑफ इन्फ्लुअन्स. म्हणजे याचं जे काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, या स्पियर ऑफ इन्फ्लुअन्स म्हणजे स्पियरवर जे मॉलिक्युल्स आहेत त्यांनाच खेचलं. हिच्यानंतर असलेल्या मॉलिक्युलर खेचेल का? इथल्या इथं असणाऱ्या नाही खेचणार, इकडे असणाऱ्याला नाही खेचणार. तो एवढ्याच मॉलिक्युलला त्यांनी खेचलेले. अंदरमधलाही पण खेचला असेल, जसं मी आता बोलून तुम्हाला दाखवला आहे त्या पद्धतीने. ठीक आहे, समोर जाऊ आता. सरफेस फिल्म. सरफेस हा सरफेस वरी म्हणजे सरफेस लेअर जे आहे लिक्विडची विदिन द थिकनेस म्हणजे एकदम पातळ जी लेअर आहे वरची, पाण्याच्या वरची एकदम पातळ, तेच तर सरफेस टेन्शन मी दाखवणार आहे, प्रॅक्टिकली करून दाखवतो. ठीक आहे. सरफेस लेअर ऑफ लिक्विड विदिन द थिकनेस इक्वल टू द रेंज. कशाची? मॉलिक्युलर फोर्सची. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपण शिकलो का नाही, ते त्याला सरफेस फिल्म म्हणायचं. म्हणजे जे वरचे मॉलिक्युल एकमेकांना खेचतात असे, आणि त्याच्यापासून एक सरफेसवर एक लेअर तयार होते, त्या लेअरला सरफेस फिल्म असं म्हणलं. दिस लेअर इज शोन बिटवीन द, ही दिसते तुम्हाला XX', हे तुम्ही पाहिला असेल. नेक्स्ट आपल्याला बघायचं फ्री सरफेस. फ्री सरफेस ऑफ द लिक्विड म्हणजे काय? सरफेस ऑफ द फ्लुइड वी डू नॉट एक्सपिरियन्स द एनी शेअरिंग ट्रेस. तो कोणत्याही प्रकारचा शेअरिंग ट्रेस फील करत नाही, त्याला सरफेस. हिची डेफिनेशन तर आतापर्यंत आली नाही, पण माहिती असली पाहिजे. चला, प्रश्न काय येतो? सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी. प्रश्न आलेला 2019-21ला. काय आला? ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी
explain the phenomena surface tension, explain the surface tension on the basis of molecular theory. molecular theory मध्ये मी इथे स्वतः सगळं इथं समजून सांगणार आहे. नीट समजून घ्या. खूप मजेशीर आणि खूपच इंटरेस्टेड अशा प्रकारचा हा टॉपिक आहे. ज्याला हे कळालं संपलं. सरफेस टेन्शन कळणं गरजेचं. सरफेस टेन्शन का क्रिएट होते बघायचं. बघा आता इथे एक मॉलिक्यूल घेतला मी. हा कुठे बरं, एक मी जार घेतला. या जारमध्ये हे ब्ल्यू कलरचं तुम्हाला जे दिसते ते फ्लुइड आहे, म्हणजे लिक्विड आहे, म्हणजे पाणी. पाणी मानून चला, ठीक आहे. हिच्यामध्ये एक पाण्याचाच मॉलिक्यूल घेतला, एक लिक्विडचा मॉलिक्यूल घेतला जो की सेंटरला आहे. मग त्याने काय केलं, स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स बनवलं असं म्हणू शकता. किंवा इथल्या मॉलिक्यूलला खेचलं, या मॉलिक्यूल इकडे खेचतो, याला इकडे याला खेचतो. म्हणजे सेंटरचा जो मॉलिक्यूल आहे ते सगळे मॉलिक्यूल सेंटरचे मॉलिक्यूलला खेचत आहेत. सगळीकडे सगळीकडे खेचत आहेत. कळालं ना तुम्हाला. म्हणजे मी आहे, इकडे कोणीतरी खेचलं, इकडे इकडे खेचलं, इकडे खेचलं, इकडनं खेचलं, इकडनं खेचलं, सगळीकडनं. पण सगळे फोर्स कसे लावायले, सेम. का बरं, फ्लुइड सेम आहे. प्युअर वॉटर, केरोसिन असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, जे काय असेल ते, म्हणजे हे फ्लुइड सेम आहे. म्हणजे त्यांचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा सेम, कारण की सगळं मटेरियल सेम आहे ना. म्हणजे इथल्यातलं फ्लुइड सेम आहे असं म्हणा मटेरियलपेक्षा. मग या मॉलिक्यूलला सगळ्या साईडनं खेचल्यामुळे काय झालं, हा मॉलिक्यूल ना वर जाईल, ना खाली येईल, ना इकडे येईल, ना इकडे येईल. हा स्टेबल आपल्याच जागी असणार आहे. नेट रिझल्टंट फोर्स जो काही असेल तो 0 आहे. नेट फोर्स 0 आहे. का बरं, कारण की वॉटर मॉलिक्यूलला कोइसिव फोर्स आहे. तिथे सगळे कोइसिव फोर्स आहे. इकडे पण, इकडे पण, इकडे पण, सगळीकडे या मॉलिक्यूलला सगळे मॉलिक्यूल जे बाजूचे आहेत खेचायला राहिलेत. पण खेचून काहीच अर्थ नाही. तो स्टेबल आहे एका जागी. कशामुळे, कारण की त्याच्यावर लागणारा नेट रिझल्टंट फोर्स आहे तो 0 आहे. इनसाइड द फ्लुइड. मी काय म्हणतो, लिक्विडच्या आतमध्ये. मग इथं आलो. हा जो काही मॉलिक्यूल्स आहे या ठिकाणी तुम्ही बघितला असेल की तो म्हणजे खूप वरी नाही, जास्त खाली आहे. मग हा मॉलिक्यूल आहे सेंटरचा. या मॉलिक्यूलला खाली वॉटर मॉलिक्यूलने खेचला असेल, पुन्हा इकडल्या वॉटर मॉलिक्यूलने खेचला असेल, इकडला वॉटर मॉलिक्यूल इकडे खेचतोय, इकडला इकडे खेचतोय, इकडला इकडे खेचतोय, इकडला इकडे खेचतोय, इकडला इकडला इकडे खेचतोय. हा सगळे वॉटर मॉलिक्यूलला खेचतात. आपण वॉटर, लिक्विड वॉटर समजला आपण, ठीक आहे. सगळे मॉलिक्यूल खेचतात. तुम्हाला काय आढळलं असेल, सर वॉटर मॉलिक्यूलला जास्त खेचतात खाली, इकडे जास्त खेचतात, कारण इकडे अंतर जास्त, इकडे जास्त खेचतायत. सर वरी तर हवा आहे, एअर आहे, हा आहे ना, आणि हे तर फ्लुइड आहे, लिक्विड आहे. मग यांचं पण एक अट्रॅक्शन असेल. जेव्हा दोन डिफरंट मॉलिक्यूल एक दुसऱ्याला खेचतात. डिफरंट कोण आहे बरं, हवा, आणि कोण आहे दुसरा, पाणी. वरी सरफेसवर पाणी आहे. दोन डिफरंट सबस्टन्स एकमेकाला खेचत असतील, अट्रॅक्शन होत असेल, त्या फोर्सला ऍडहेसिव्ह फोर्स म्हणतात. म्हणजे इथे फोर्स तुम्ही लावला कोणता, ऍडहेसिव्ह फोर्स लावलाय. आणि खाली हा पाणी मॉलिक्यूलला खेचतोय, तर हा कोहेसिव्ह फोर्स आहे. आता इथे मला एक एक्सपेरिमेंटली दाखवू शकतो मी की बाबा पाणी आणि हवा यांचं अट्रॅक्शन फार कमी आहे, असेल, निग्लिजिबल असेल. म्हणजे ऍडहेसिव्ह फोर्स इथं फार कमी आहे. ऍडहेसिव्ह फोर्स इज निग्लिजिबल आहे, खूप कमी आहे. बघा कधी हवाने पाण्याला खेचताना बघितलं का तुम्ही, असं सर खेचून राहिलं बघा, हवा पाण्याला खेचायला वडायला लागली, अट्रॅक्शन व्हायला लागलं, नाही, खूप कमी. पण पाणी मॉलिक्यूलला, पाण्याचा मॉलिक्यूल पाण्याच्या मॉलिक्यूलला खेचताना दिसेल. तुम्ही जर एक्सपेरिमेंट करून बघायचं असेल तर फरशी क्लीन करा, त्याच्यावर 2 थेंब टाका जवळजवळ. सुई घ्या, सुईने असे 2 थेंब टाका, पहिला दुसरा जवळजवळ. बघा ते अट्रॅक्ट होतात का नाही. पण हवा पाण्यासोबत अट्रॅक्ट होत नाही. म्हणजे तो ऍडहेसिव्ह फोर्स कमी आहे आणि कोहेसिव्ह फोर्स कमी आहे. आणि तो म्हणून कोहेसिव्ह फोर्स पाण्याच्या मॉलिक्यूलला खेचल्यामुळे हा मॉलिक्यूल खाली येण्याची शक्यता आहे, खाली येऊ शकेल. हा मॉलिक्यूल खाली येतो, असा हळूहळू खाली येऊन जातो. हा वॉटर मॉलिक्यूलने खेचल्यामुळे म्हणजे कोहेसिव्ह फोर्स, तो फोर्समुळे हा मॉलिक्यूल खाली येणारा होता. कुठे, सरफेसवर. आला कुठे, इनसाइड द फ्लुइड आला. लक्षात येतं. आता नेक्स्ट या मॉलिक्यूल सेवारी, अर्धा मॉलिक्यूल हवेत आहे, अर्धा पाण्यात आहे. म्हणजे पाण्याच्या मॉलिक्यूलला खेचला, हा पाण्याचे मॉलिक्यूल खेचून राहिले,
इकडे खेचून राहिला हा. आता इथं कोण आहे सर? एअर आहे आणि इथं पाणी आहे. यांच्या फोर्सला काय म्हणतात? एडिसिव्ह फोर्स म्हणतात. खाली कोणता फोर्स आहे? है ना, कोइसिव्ह फोर्स आहे. कोइसिव्ह फोर्स आहे. ठीक आहे मग तरी पण इथं हा मॉलिक्यूल खालीच येणार आहे. का बरं? कारण की वरचा कोणता फोर्स आहे? एडिसिव्ह फोर्स आहे. वॉटर मॉलिक्यूल आणि एअर मॉलिक्यूलचा अट्रॅक्शन जास्त आहे का? पण वॉटर मॉलिक्यूलचा अट्रॅक्शन जास्त आहे ऍज कम्पेअर टू द एडिसिव्ह फोर्स, आणि म्हणून हा मॉलिक्यूल सुद्धा खाली येतोय. तरी सुद्धा काही मॉलिक्यूल सरफेसवर राहणार आहेत. तरी राहणार आहेत. काही मॉलिक्यूल खाली आले बघा, खटखट. समजा तुमचे 1000 मॉलिक्यूल्स आहेत, हे असे मॉलिक्यूल्स आहेत. ठीक आहे. याच्यातला हा मॉलिक्यूल खाली आला, हा आला खाली सर, हा खाली आला सर, हा खाली आला सर, हा खाली आला, हा खाली आला. कळालं? काही मॉलिक्यूल तरी सरफेसवर राहतात. का बरं? त्यांच्याकडे एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी असते. कुठून घेत असतील ते? थर्मल एनर्जी असेल, काय असेल, कुठून घेत असतील ते घेऊ. ठीक आहे ना, लक्षात येतं. पण काही मॉलिक्यूल या सरफेसवर राहणार आहेत. मी आता तुम्हाला गायब करून दाखवतो बघा. मी इरेजर यूज करेल. हा खाली आला, हा खाली आला, हा खाली आला, हा खाली आला, आला ना, हा खाली आला, हा खाली आला. किती मॉलिक्यूल राहिले आता? फक्त 4 राहिले. हे वॉटर सरफेसवर आता राहिले किती? कमी. म्हणजे याचा अर्थ काय की आता तुमच्या सरफेसवर जे मॉलिक्युल्स आहेत हे कमी असेल, म्हणजे स्वतःचा एरिया हा मिनिमाइज करण्याचा प्रयत्न करतोय. मॉलिक्यूल खाली यायले ना, कशामुळे? कोइसिव्ह फोर्समुळे. आता सरफेसवर मॉलिक्यूल काय झाले? कमी झाले. पहिले किती होते समजा? हे 2 2 4 8 2 6 मॉलिक्यूल खाली आले, 4च वर राहिले. मॉलिक्यूलची संख्या कमी झाली. आता काय होईल बरं? मग तिथं काय हवा घुसेल का? नाही. हा मॉलिक्यूल या मॉलिक्यूलला खेच. अरे सॉरी भाई, सॉरी. हा मॉलिक्यूल होता, हा होता, है ना, असा गॅप होता. मग काय त्याच्यात हवा येईल का? नाही. काय होणार आहे तर इथे होणार आहे, हा मॉलिक्यूल याला खेचणार, हा मॉलिक्यूल याला खेचणार, हा मॉलिक्यूल एकमेकांना खेचणार, आणि त्याच्यात होणार खिचाव तयार. खिचाव म्हणजे कळतं ना, म्हणजे ते ताणवणार, एकमेकाला खेचणार, असे खेचण्याचा प्रयत्न करणार. आणि म्हणून आता आपला करंट कसा खिचाव तयार होईल, इथं म्हणतात त्याला स्ट्रेच इलॅस्टिक मेंबरन्स कसा तयार होईल, हे आपला करंट भाऊ इथं करून दाखवणार आहे. दाखव रे बाबा, इथं रे बाबा, चांगलं दाखव रे बाबा. हे बघ, आहे का खिचाव तयार झाला? हो. असा खिचाव तयार होतो, आणि याच पार्टला स्ट्रेच इलॅस्टिक मेंबरन्स असं म्हणतात. आणि ही प्रोसेस या पाण्याच्या सरफेसवर तयार होते. कुठे? सरफेसवर. कशाच्या? पाण्याच्या. म्हणजे लिक्विडच्या सरफेसवर. ते स्ट्रेच इलॅस्टिक मेंबरन्स म्हणतात. आणि हिच्यामुळे या पाण्याच्या सरफेसवर ही जे प्रॉपर्टी आहे त्याला सरफेस टेन्शन म्हटलेलं आहे. टेन्शन आलं, टेन्शन. बघ, हे ऍक्च्युली स्ट्रेच इलॅस्टिक मेंबरन्स हा जो शब्द आहे ना, टबला वाजवला, त्या टबल्याचा पडदा बघितला वरचा, तो किती ताण होता, आणि त्याला ठोकतात सुद्धा असं, जर लूज वाटला तर, थोडं वाजत नसेल टबला बरोबर तर, माहितीये का? आता हिच्यात बिन किती, आता वास्तविक हिच्यापेक्षा पतला असं वरतो, हा तरी बलून आहे सर, खेच आता हे बलून आहे, हा हळूहळू हळूहळू हळू हळूहळू असं, हा दाखवत बघा, असा असा, समजलं का? इतका स्ट्रेच इलॅस्टिक मेंबरन्स तयार होते. वाटतं ना? दिसतंय बाबा स्ट्रेच इलॅस्टिक मेंबरन्स. हा तो पार्ट, हा इच्छापेक्षा बिन पाण्यावर पतला असतो बरं, इच्छापेक्षा पाण्यावर इच्छापेक्षाही पतला आहे. आता मला सांग, ही तू आता खेचलं, हिच्यावर समजा एखादा मकडी आहे, मकडी म्हणजे कळतं ना, असा कर, हिच्यावर इझी चालू शकेल. हो, चालू शकेल. पण जर हिच्यावर जर दुसरं काही चाललं तर हे तुटल ना. हो. हे इझिली आता ब्रेक होऊ शकते तुमच्या माहितीसाठी. याला ब्रेक इझिली करू शकतो आपण, इझिली ब्रेक करू शकतो. करू शकतो की नाही? इझिली करू शकतो. आता इझिली ब्रेक होऊ शकते ते, म्हणजे तिच्यावर, म्हणून छोटे किडे चालू चालतात, टाक 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 टाक. म्हणून तिथं बघितलं ना, कातीन म्हटलं मी, मकडी, तर चालतंय, पण आपण नाही चालू शकत. म्हणजे सरफेस टेन्शनचा जास्त फोर्स पण नाही. पण हे कुठे आहे? इनसाइड, इकडे आहे का बरं? हे कुठे तयार झालं? फक्त सरफेसवर. आतमध्ये तर रिझल्टंट फोर्स कोइसिव्ह फोर्स 0 आहे रे बाबा हिच्यावर. म्हणून हे पाण्याच्या आतील बाजूला किंवा इनसाइड द लिक्विडच्या सरफेस टेन्शन प्रॉपर्टी नाही. ती कुठे आहे? सरफेसवर आहे.
सरफेसवर आहे. आणि जे मॉलिक्यूल त्यांच्याकडे एक्स्ट्रा एनर्जी आहे म्हणून ते आहेत, पण ते मॉलिक्यूल एक दुसऱ्याला खेचायले त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे. कोइसिव्ह फोर्स असेल, पाण्याचा मॉलिक्यूलला खेचतो म्हणजे कोइसिव्ह फोर्स आहे. आणि त्या कोइसिव्ह फोर्समुळे कळालं का स्ट्रेच इलॅस्टिक मेंबर्स बनायला. समजलं? सरफेस टेन्शन प्रॉपर्टी कळाली? हो सर. ठीक आहे, ओके. ऍक्च्युली वरचे मॉलिक्यूल बिन इतके पण स्टेबल नसतात, ते खाली येतात, काही मॉलिक्यूल वर येत जातात. ज्यांच्याकडे एक्स्ट्रा एनर्जी खाली येतात, वर पण जातात. ही पण प्रोसेस चालू राहते. ठीक आहे, पण हे समजून सांगण्यासाठी मला हे तुम्हाला कारण सांगायचं काम पडलं. ठीक आहे, ठीक आहे. कळालं का सरफेस टेन्शन? हो सर. विसरणार नाही ना? नाही सर. कोण कोण विसरणार नाही कॉमेंट करा बाबा. ठीक आहे, चला. मला वाटतं सरफेस टेन्शन खूप जबरदस्त झाला असावं, की सरफेसवर असणारे मॉलिक्यूल हे कमी असतात, दूर म्हणून ते एकमेकांना खेचण्याचा प्रयत्न करतात एकमेकांना. आणि त्या खिचावमुळे रबर बँड आता मी तुम्हाला करून दाखवलं, त्याच्यामुळे तोडू नको दे आपलं ते आता इथं प्रॅक्टिकल करून पाहिलं यार. करण कसं होईल रे तुझं? ठीक आहे, हे लक्षात आलं ना? हो सर. हा, काय डाऊट असलं तर पोरांचा सॉल्व्ह करायचा. आता कळालं का? चला, या ठिकाणी मॉलिक्यूल बी सी हे जे सगळं लिहिलंय तेच लिहिलेलं आहे, मीच तेच सांगितलेलं आहे, दुसरं काही सांगितलं नाही. ठीक आहे, लिक्विड सरफेस बिहा स्ट्रेच इलॅस्टिक मेंबर्स, बघा पुस्तकात लिहिलेले असं मेंबर्स हॅज द टेंडन्सी टू कॉन्ट्रॅक्ट, हा ना, किंवा तो खेचतं, असं स्वतःला बिन कॉन्ट्रॅक्ट करत असेल तर खेचत असेल दुसऱ्या मॉलिक्यूलला. ऑक्युपाय द मिनिमम एरिया, तर स्वतःचे मॉलिक्यूल कमी असल्यामुळे काय होतं, त्यांचा एरिया कमी पण झाला ना, कमी मॉलिक्यूल्स आहेत वरी. मिनिमम एरिया, सरफेस टेन्शनची प्रॉपर्टी स्वतःचा एरिया कमी करण्याचा प्रयत्न करणे. ठीक आहे ना, कारण कमी मॉलिक्यूल्स होते म्हणून कमी झाले. ठीक आहे, आणि ही जी काही लिक्विडचं बिहेवियर्स आहे ना, त्याचा हा जो काही स्वभाव आहे, हिच्यामुळे प्रॉपर्टी तयार झाली सरफेस टेन्शनची. सरफेस टेन्शन फेनॉमिना, कोहेसिव्ह फोर्स बिटवीन द मॉलिक्यूल ऑफ द लिक्विड. आता ठीक आहे, तुम्हाला कळाला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि समोर आपल्याला शिकवायचे व्हॉट इज द सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी. हा 2 मार्कासाठी नेहमी प्रश्न बोर्डाच्या एक्झाममध्ये येत असतो. डिफाईन द सरफेस टेन्शन, गिव्स युनिट अँड डायमेन्शन. ठीक आहे, असा प्रश्न असतो. डिफाईन द मोमेंट ऑफ इनर्शिया, गिव्ह युनिट अँड डायमेन्शन, पहिल्या चॅप्टरचा क्वेश्चन. डिफाईन द मॅग्नेटायझेशन, गिव्ह युनिट अँड डायमेन्शन्स. हे क्वेश्चन्स प्रश्न नेहमी येत असतात. तसाच प्रश्न आहे, डिफाईन द सरफेस टेन्शन, गिव्ह युनिट, सीजीएस युनिट अँड डायमेन्शन पण येऊ शकतो विचार. डायमेन्शन सुद्धा विचारू शकतात प्रश्नामध्ये. चला, आता तुम्हाला काय करायचं की या ठिकाणी हे फ्लुइड घेतलेलं आहे, एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ करायची. अशी इमॅजिनरी लाईन ड्रॉ करा. ही काही खरी खरी आहे का लाईन? नाही, इमॅजिनरी असं मानायचं. आणि त्यांना जो काही इकडे फोर्स लागेल, याला इकडे पण खेचतील. काय मग इकडे खेचतील, इकडे खेचेल, इकडे खेचेल, इकडे खेचेल, इकडे खेचेल, इकडे पण खेचणार मॉलिक्युल्स, खेचणार नाही या लाईनला. आणि म्हणून याची एक डेफिनेशन आधी साध्या भाषेत सांगतो. टँजेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ. खरी सरफेस टेन्शनची हीच डेफिनेशन आहे. टँजेन्शियल फोर्स, हा जो काही टँजेन्शियल फोर्स आहे, इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली त्याला टँजेन्शियल जे काही फोर्स आहेत पर युनिट लेंथ, याची इमॅजिनरी लाईन ही किती लेंथ आहे त्याला तुम्हाला सरफेस टेन्शन म्हणतात. म्हणून लिहिलेलं आहे टी इज द सरफेस टेन्शन आहे इज डिफाईन ॲज टँजेन्शियल फोर्स. बघा, एफला टँजेन्शियल फोर्स ॲक्टिंग पर युनिट लेंथ. या 1 मीटरच्या युनिट लेंथला किती फोर्स लागला पर युनिट लेंथ ऑन बोथ साइड. ही लाईन कशी बरं, इमॅजिनरी लाईन ड्रॉ करायची फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. जे काही लिक्विड आहे त्या फ्री सरफेसवर एक लाईन ड्रॉ करा अशी. आता काही तिथं काही खरंच करणार आहे का? नाही, हे फक्त बोर्डवर करू शकतो, तुमच्या वहीत करणार. इमॅजिनरी लाईन ड्रॉ करा. फ्लुइड दिलं तुम्हाला असं, इमॅजिनरी लाईन ड्रॉ करा. आणि त्यांचा टँजेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ किती आहे त्याला तुम्हाला सरफेस टेन्शन असं म्हणता येईल. आता याचं एसचा युनिट बघा. फोर्स कशात मोजतात भावात? युनिट, फोर्सचं युनिट न्यूटन आणि लेंथचं आहे मीटर. आता सीजीएस पण म्हणलं, सीजीएस युनिट काय? फोर्सला छोटं युनिट हे डाईन आणि मीटरचं सेंटीमीटर. मी नेहमी 2 सायंटिस्टचं नाव सांगण्यास इच्छुक आहे. एकाचं नाव आहे न्यूटन, दुसऱ्याचं आहे जूल. कारण की कोणत्याही क्वांटिटीचं युनिट हे सायंटिस्टचं नाव नसू शकतं. पण भावा, आपल्या इकडे काय झालेलं आहे, सायंटिस्टचं स्वतःचं नाव मोठं करायचं होतं म्हणून ते युनिट दिलं. ॲक्च्युली फोर्सचा फॉर्म्युला आहे मास इंटू एक्सेलरेशन. मासचं युनिट असतं केजी आणि एक्सेलरेशन असतं मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे युनिट आहे केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. पण आपण न्यूटन दिलं नाव त्याला. काय नाव दिलं? न्यूटन. न्यूटनच्या नावाचा जो सायंटिस्ट आहे त्यानं त्याचा शोध लावलेला आहे.
मग न्यूटनचे डायमेन्शन डायरेक्ट पाठ करावं लागतील. बरं का बरं? हे दिलेलं आहे, फक्त न्यूटन दिला आपल्याला, कसं कळणार? म्हणून पाठ करा सायंटिस्टचे नाव M1 L1 T-2 आणि जूलचे जे डायमेन्शन्स आहेत ते M1 L2 T-2. बघा, छोटे मियाँ बड़े मियाँ, न्यूटन जी छोटे मियाँ है, जूल जी बड़े मियाँ है, इसलिए बाकी सेम है, खाली यल में चेंजेस है. लेंथ बड़ा है तो बड़ा लेंथ होगा, बाकी सब कुछ सेम है. तो इसलिए न्यूटन को याद रखना दुआ में. समजलं का? सर मधा हिंदी बोलत जाऊ नका. नाही, कधी कधी बोलावं लागतं. अच्छे रिजल्ट आने के लिए बातों से नहीं रातों से लड़ना पड़ता है. समजलं का? चला मग डायमेन्शन, न्यूटनचं डायमेन्शन्स काय? M1 L1 T-2 आणि मीटर म्हणजे लेंथ L1. तर L कॅन्सल होऊन जाईल, हा L कॅन्सल झाला. झालं काय मग? M1 L0 T-2 समाप्त विषय, खतम. डेफिनेशन लिहिली तुम्ही, 1 मार्क पडला. डेफिनेशन याला आधा मार्क असतो आणि डायमेन्शनला आधा, असे 2 मार्काला हा क्वेश्चन आत्तापर्यंत आलेला आहे. डायग्राम नाही लिहिली तरी चालते, पण लिहा, समजून सांगायला सोपं असतं. ठीक आहे. एक न्यूमेरिकल आहे, छोटा नन्नासा मुन्नासा न्यूमेरिकल, 2 मार्कासाठी हा न्यूमेरिकल येत असतो असा. आणि एक लक्षात घ्या, तुम्हाला जर खरंच न्यूमेरिकल करायचे असतील तर टेक्स्ट बुक मधले सॉल्ड न्यूमेरिकल करा, जर तुम्हाला चांगले न्यूमेरिकल करायचे असतील तर. चला, अ बीकर ऑफ रेडियस. बघा, रेडियस दिलेला आहे, आधी गिवन डेटा. आता हा संपत आलेला आहे, एक फक्त छोटंसं डेरिवेशन बघू आणि समाप्त करू याला. ठीक आहे. गिवन डेटा बघा, रेडियस दिलेला आपल्याकडे 10 सेंटीमीटर. ओके. फिल्ड विथ वॉटर. बघा, त्याच्यात टाकलं तुम्ही वॉटर. एक बीकर घेतलं, हे बीकर बघा, हे कशासाठी घेतलं असेल माहीत असेल ना तुम्हाला? हे माहीत आहे का? पॅराडॉक्स हा ना, हाईटचा फक्त हाईट सेम असेल तर प्रेशर सेम असतं. याच्यात पाणी भरून दाखवू का? हे बरं इकडे जरासं दाखवून देऊ आपण यांना. ठीक आहे, टाकू पाणी? हो, टाका. आता बघ, हाईट सेम होतं, हाईट सेम तर प्रेशर सेम, म्हणजे भलं त्याचं शेप आणि साईजवर डिपेंड नाही. त्यासाठी आपण आणलं. दिसतं का पाणी? हो. सगळ्यांची हाईट सेम आहे. हो. एकदा जवळ नेऊन दाखवू शकतो का? दिसते का मुलांना? थांब, मी लाईट लावतो. थांब, तू मागं नको येऊ. थांब थांब बाळा, थांब. दाखवू का मी? बघा, यांची सगळ्यांची फ्लुइडची हलवतोय मुद्दामून, म्हणजे खालीवर झालं पाहिजे फ्लुइड म्हणून. दिसते का तुम्हाला? है ना. हाईट सेम तर प्रेशर सगळ्यामध्ये सेम आहे. हाईट सेम तर प्रेशर सेम आहे. समजलं का? प्रेशर सेम आहे म्हणजे भलं याचा सेप काही असो, सेप साईज काही असो, काही घेणदेण नाही. याच रोजी आठवत असेल पॅराडॉक्स. होय बाबा, बघा, मुद्दामून आणलं प्रॅक्टिकल. याचे पैसे पाठवून द्या बरं, हे तुमच्यासाठी आणलं तर. पाणी बाहेर नेऊन सांड. हां, इकडं नाही. ठीक आहे, समजलं? चला, कॅल्क्युलेट द फोर्स ऑफ सरफेस टेन्शन एनी डायमॅट्रिकल लाईन सरफेस. सरफेस टेन्शन दिलेलं आहे, ते दिलेलं आहे 0.075 न्यूटन पर मीटर. याला कन्वर्ट करू शकतो आपण 75 10⁻³ न्यूटन पर मीटर. 3 नाही, 1 2 3 म्हणून 10⁻³. आता हा पण 10 सेंटीमीटर टू मीटर करतोय, म्हणजे 10⁻⁻1 मीटर. लक्षात येतं? बरं, सगळ्यांना कळालं असेल मी काय लिहितो काय नाही, आणि सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. मला वाटतं की सगळ्यांना. आणि ही जी काय लेंथ आहे डायमॅट्रिकल लाईन्स म्हटलेलं आहे बीकर. आता त्याचा जर तुम्ही आता हा शेप पाहिला असेल तर ही लाईन म्हणलं, ही लेंथ आहे, पण लेंथ आहे पण ती डी आहे, डायमीटर आहे ना. अरे बाबा, बीकरचं वरचं शेप दाखव रे बाबा. हे बघ, हा बीकरचा शेप आहे, हा बीकर आहे का नाही, हा गोल आहे का नाही. मग त्याच्यात मी काय केलं, हा त्याचा क्रॉस सेक्शन एरिया घेतला, मग एक लाईन ड्रॉ केली. ती लेंथ आहे, लेंथ म्हणजे डायमीटर, आणि डायमीटर म्हणजे 2r. म्हणजे कदाचित तुम्हाला कळालं असेल की लेंथ म्हणजे डायमीटर, कारण की ती लाईन इमॅजिनरी लाईन ड्रॉ करायची होती आपल्याला, सांगितलेलं असं. पण ती डायग्रामॅटिकली म्हणजे डायमेट्रिकल लाईन म्हणजे डायमीटर येतं, म्हणून याला 2r करा. म्हणून 2r ची व्हॅल्यू आहे 10⁻⁻1 मीटर. म्हणजे लेंथ भेटली 2 × 10⁻⁻1 मीटर भेटली. कळालं? आपल्याला सरफेस टेन्शन ऑफ वॉटर दिलेलं आहे. काढायचं काय? फोर्स काढायचं. बघा, इथं दिलेलं आहे कॅल्क्युलेट द फोर्स, म्हणजे F आपल्याला काढायचं आहे.
मला वाटतं सिंपल फॉर्म्युला आहे. सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला असतो फोर्स पर युनिट लेंथ. आत्ताच मी गरमागरम दिलेला आहे. फोर्स म्हणजे काय असतं, टी इंटू एल असतं. ठीक आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन एफ. टी काय आहे आपल्याकडे, टी हे 75 10⁻³ हा आहे 2 इंटू 10⁻⁻1. ठीक आहे, लेंथ म्हणजे इथं होतील 150 10⁻⁻4 न्यूटन असं पण लिहा. काही लोक असे लिहितील 1.5 एकने शिफ्ट करतील -3 न्यूटन. हा तुमचा जो काही फोर्स दिला सरफेसवर टेन्शनचा तो भेटलेला आपल्याला 1.2. काही गडबड होते माझ्याच्यानं, हां 2ने शिफ्ट केला, सॉरी. द 10⁻⁻2 होतंय 1 2 मी 0 बघितलं नव्हतं, सॉरी भाऊ भाई शाहरुख खान, सॉरी. बघ इकडे लक्षात आलं. 2 मार्काचा प्रश्न आहे. याला मार्क कसे भेटतात सर, फॉर्म्युला लिहिला आधा मार्क, या गिव्हन डेटाला 0 मार्क आहेत, बिलकुल मार्क नाही. का तुम्ही फॉर्म्युला लिहिला ओके, अर्धा व्हॅल्यू प्रॉपर पुट केली का, SI युनिट CGS युनिट जे काय असेल ते, याला अर्धा मार्क आहे. आणि आन्सर लिहिलं फॉर्म्युला विथ 1 मार्क, असे 2 मार्क आहेत. म्हणजे मी इथं स्टेप लिहून देतोय, तसल्या प्रकारचं तुमचं न्यूमेरिकल असलं पाहिजे. पहिल्यांदा फॉर्म्युला आहे. नंबर 2 फॉर्म्युला झाल्यानंतर गिव्हन डेटा प्रॉपर पुट करणे. गिव्हन डेटा पुट करणे म्हणजे गिव्हन डेटाला मार्क आहेत का बरं, नाही. या गिव्हन डेटाला मार्क नाहीत, इथपर्यंत बिलकुल 0 मार्क आहेत मित्रांनो. हे गिव्हन डेटा प्रॉपर SI युनिट CGS युनिट कोणतं जे काही दिलं त्याच्यामध्ये तुम्ही पुटअप करणं, या स्टेपला मार्क आहेत. मुलांना वाटते गिव्हन डेटाला मार्क आहेत, नाही. गिव्हन डेटा पुट करण्याला म्हणजे फॉर्म्युलेला अर्धा मार्क, गिव्हन डेटा पुट करण्याला अर्धा मार्क. नेक्स्ट आहे तिसरी स्टेप, आन्सर विथ प्रॉपर युनिट. प्रॉपर म्हणजे SI युनिट आहे का CGS युनिट हे बघावं लागेल. याच्यासाठी 1 मार्क. असल्या प्रकारच्या 2 मार्काचा न्यूमेरिकल येत असतो आणि सगळ्यात सोपा, एकही मार्क कटू शकत नाही. पण लक्षात घ्या इथे आन्सरला अर्धा मार्क आहे खरा पाहिला तर, आणि युनिटला अर्धा मार्क आहे, असा मिळून आपला 1 मार्क तयार झालेला आहे. लक्षात घ्या, युनिट जर चुकला तर अर्धा मार्क चालल्या जाईल, SI युनिट चुकलं तर अर्धा मार्क चालल्या जाईल, SI युनिट का CGS. तर या मार्काचं डिस्ट्रीब्युशन HSC बोर्ड असं देतं आपल्याला. चला समोर जाऊ. सरफेस एनर्जी काय, सरफेसवर जी एनर्जी एक्स्ट्रा मॉलिक्यूल, जे मॉलिक्यूल थांबले त्यांच्याकडे एक्स्ट्रा एनर्जी आहे आणि त्याला सरफेस एनर्जी असं म्हणतो आपण, है ना. म्हणून डेफिनेशन दिलेली आहेत. म्हणजे आता या सरफेसवर राहणं काय सोपं आहे का, नाही. का बरं, कारण की या मॉलिक्यूलला खाली खेचलं जातं, याला खाली खेचले जातं आणि सरफेसवर मॉलिक्यूल खूप कमी राहतात. म्हणून तर मिनिमाइज एरिया करण्याची प्रॉपर्टी आहे सरफेस टेन्शनची. आणि या जे काही मॉलिक्यूल असतील ना सरफेसवर, हे साधे सुधे नाही आहेत, त्यांच्याकडे काहीतरी एक्स्ट्रा एनर्जी आहे. त्यालाच मी सरफेस एनर्जी असं म्हणणार आहे. एक्स्ट्रा एनर्जी बघा त्या मॉलिक्यूलला का, कुठे, इन द सरफेस लेअरवर जे आहेत, सरफेसवर जे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्याकडे एक्स्ट्रा एनर्जी असतील तर राहू शकतील, नाहीतर खाली डुबवायला सगळे तयार आहेत भाऊ. आपल्या समाजात पण तसंच आहे. आपण महाराष्ट्रीयन मराठी माणसं आहात, तुम्हाला माहिती आहे खेकड्याची चाल कशी खाली बसतात एकमेकाला, कसा लॉस करतात एकमेकांचा, हा ना. चालू देणार नाहीत आपल्या लोकांचं इथे, कसे पाय खेचतात एकमेकांचे मला माहिती आहेत. म्हणून तर मराठी माणूस समोर जात नाही. म्हणून बाहेरच्या राज्यातले लोक येतात आणि आपल्यावर राज्य करतात. गुजरातचे लोक यायला लागले, सगळ्या गुजरातल्या कंपन्या घेऊन चालले बाबा, तुम्हालाही माहिती आहे ना. महाराष्ट्रात मुंबई लुटायच्या मागे लागलेलेच गुजरातचे लोक आहे, माहिती नाही तुम्हाला. तसं भाऊ इथे बी नाही. या मॉलिक्यूलला खाली खेचतात, याला खाली खेचतात, वरी राहू देत असते. आणि एखादा मराठी माणूस वर राहतो तर त्याच्याकडे काहीतरी एक्स्ट्रा टॅलेंट आहे, एक्स्ट्रा काहीतरी असेल, एक्स्ट्रा एनर्जी असेल, काम करण्याची ताकद असेल. तसे एक्स्ट्रा एनर्जी त्या मॉलिक्यूलला सरफेसच्या लेअरवर राहणाऱ्या, म्हणून त्याला सरफेस एनर्जी ऑफ द लिक्विड असं म्हणायचं. समजलं का. मला अपेक्षा आहे सगळ्यांना कळालं असेल. आता मला थोडंसं इथं जरासं रिलेशन दाखवायचंय आणि ते रिलेशनवर क्वेश्चन दिला, रिलेशन बिटवीन सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन. ठीक आहे, इथं आपल्याला बघायचंय. तर प्रश्न कसे कसे आलेत बघा. इथं प्रश्न असा आला, रिलेशन बिटवीन, HSC बोर्डमध्ये एक प्रश्न येतो बरं, रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. दुसरा प्रश्न असा आला होता, शो दॅट द सरफेस टेन्शन ऑफ द लिक्विड न्यूमेरिकली इक्वल टू द सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. म्हणजे सरफेस एनर्जी, सरफेस टेन्शन
इज न्यूमेरिकली इक्वल टू, म्हणजे इक्वल टू सरफेस एनर्जी है ना पर युनिट एरिया. हे म्हणजेच हा प्रश्न आहे, घाबरू नका. रिलेशन बिटवीन ए सरफेस एनर्जी सरपेटेशन 2023 मध्ये क्वेश्चन आला आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं लिहायचं. आता मुलं काय करतात, चुकी थेरी वाचतात, घोकणपट्टी करतात, करण परेशान आहेत, घोकणपट्टी करू करू परेशान, आणि ते घोकणपट्टी करत करत त्याची वाट लागते, खरंच सांगतो. आणि मग त्याला वाटते बापरे फिजिक्स लय कठीण आहे. अरे भावा, याला फक्त अर्धा मार्क आहे, आणि ज्याची फेकॉलॉजी चांगली तर दणकल लिहून मोकळा. इथं कोणतंही ग्रामॅटिकल पार्ट तुमचा चेक केला जाणार नाही. शपथ सांगतो, मी 21 वर्ष झाले मी पेपर चेक करतो. हा माझा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या बेसवर मी बोलतोय. इथे कोणतेही ग्रामॅटिकल पार्ट चेक केला जात नाही. तुमचं प्रॉपर सेंटेन्स असलं असं चेक केलं जात नाही. फक्त अर्थ कळायला पाहिजे काय लिहिलं. तुम्हाला इथं काय दिसतं ते लिहायचं, मनाने लिहा. कोणतं सेंटेन्स वरी लिहा, कोणतं खाली लिहा, कोणतं मधात लिहा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तरी मी तुम्हाला दाखवतो. हा तुम्हाला बघा कसं लिहायचं. कन्सिडर द सी शेप फ्रेम ऑफ द वायर पी क्यू डॅश आर डॅश यस. दिसतं ना, सी आकाराचं लिहायचं, तुमच्या मनाने लिहा, तुम्हाला जसं वाटेल तसं. नंतर इट इज अ फिटेड विथ द मुव्हेबल आर्म. एक फिटेड मुव्हेबल आर्म म्हणजे दोरा टाकू शकता, दोरा, रबर टाका, जे टाकायचं ते टाका, त्यालाच म्हटलेलं आहे. शो इन द फिगर. बघा ही दिसते, ते फिगरमध्ये दिसते. दिस फ्रेम इज डिप इन द सोप सोल्युशन. एक मस्त फेस करायचा निरम्याचा, त्याच्यात ती मेटलची फ्रेम टाकायची, कळालं तुम्हाला, आणि त्याला बाहेर काढायचं. टेकन आउट, काढलं बाहेर. नंतर सोप फिल्म सोल्युशन फॉर्म विद इन द बाउंड्री पी क्यू आर एस इन द फ्रेम. मग तुम्हाला होता इथे, पण तो येईल आत. ऍक्च्युली कुठे होता भावा, खरा इथे होता, हे दिसतं इथे क्यू डॅश आर वर होता, पण हा इकडे आला. का बरं आला, कॉमेंटमध्ये लिहा बरं. जर कॉमेंट भरलेली दिसली पाहिजे. जर तुम्हाला मराठीत व्हिडिओ पाहिजे तुम्ही म्हणता ना मला, तर तुमचं प्रत्येक जण जेवढ्या 20 तेवढे कॉमेंट असले पाहिजे. अरे भाऊ, शिकायचं म्हणलं टू इंटरॅक्शन होणं गरजेचं आहे ना. आता इथं काय होईल बरं, हा इकडे खेचला गेला. का बरं, कारण की सरफेसवर जे फ्लुइड आहे ते स्वतःचा एरिया कमी करते. तेच तर सरफेस टेन्शनची प्रॉपर्टी आहे. मग हा जर इथं थ्रेड टाकला, तुम्ही वायर टाकला किंवा तुम्ही दोरा टाकला, दोरात, तो दोरा आत का खेचला चालला, कारण की स्वतःचा एरिया एवढा होता, एवढा कमी करतोय. का करतोय, सरफेस टेन्शनची प्रॉपर्टी आहे, मिनिमाइज द सरफेस एरिया. आणि म्हणून हा फ्रेम इथे होता तर इथे आला. काय लिहायचंय मला सांगा बरं, का तुम्ही घाबरताय बाबा. एवढं लिहायची गरज आहे का, नाही लिहायची गरज आहे. 2-3 लाईन लिहिल्या तर अर्धा मार्क. त्या अर्धा मार्कला आम्हाला एक लिमिट आहे की भाऊ तुम्ही थोडं जरी लिहिलं तर द्या. इथं लॉस करू नका पोरांचा. फिजिक्स हे डेरिव्हेशन बेसिस आहे. डायग्रामला मार्क असतात, डेरिव्हेशनला मार्क असतात, याला मार्क नाही आहेत. माझ्याकडे तुम्ही पॉडकास्ट घेतलेला आहे, फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक यूट्यूब चॅनलवर गिरी डावरे सरांचा पॉडकास्ट, तिथं तुम्हाला ऑप्शन दिसेल फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक चॅनलवर, त्याचं जाऊन बघा. त्यांनी काय सांगितलं, एका पोराने एक सुद्धा लाईन नाही लिहिली, 93 मार्कवर डे. ही रियालिटी आहे, 100 पैकी 93 मार्क घेणं. चला मग काय म्हणला, इच आर्म फ्रेम एक्सपिरियन्स इनवर्ड फोर्स आहे. का बरं, सरफेस टेन्शनची प्रॉपर्टी, म्हणून हा फोर्स आतमध्ये लावल. अंडर द ऍक्शन ऑफ धिस फोर्स मुव्हेबल क्यू आर मूव्ह टुवर्ड द पीएस. या पीएस साईडकडे तो मूव्हवर्ड होतोय आणि त्याचा एरिया काय होतोय, डिग्रीज द एरिया ऑफ फ्लेम. का बरं, कारण सरफेस टेन्शनची प्रॉपर्टी आहे. बस एवढे लिहायची, एवढे पॉईंट लिहायची गरज आहे नाही. तुम्हाला जे आठवते ते लिहा, बिंदास लिहा. मुकेश सर तुमच्या सोबत आहेत, घाबरू नको, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आता इथेच मला या डेरिव्हेशन्स घेणं गरजेचं आहे. आता मला सांगा, तुम्ही केलं काय. जर ही वस्तू आतमध्ये येते म्हणजे वर्क होते, वर्क काम होते ना बाबा इथं काहीतरी. आणि म्हणून या ठिकाणी पहिल्यांदा सर्वात आधी सरफेस टेन्शनचा जो फॉर्म्युला आहे तो लिहून देतोय आणि समोर जातोय. बघा, सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला आहे फोर्स पर युनिट लेंथ. पाण्याची बॉटल घ्या. आता आपण या पोरांना हा फॉर्म्युला आहे पण त्याच्यात काहीतरी ठेवणार आहे. घे इकडं लवकर. करण आला भाऊ, करण मास्टर माणूस आहे बाबा. करंदरी बॉटल कन्सिडर कर. पाणी अशी धर, खाली पाणी आहे, हो, इथे असं हे पाण्यावर फ्लोट करते बॉटल, म्हणजे तरंगते मराठी भाषेत. मला सांगायचं किती या बॉटलचा पाण्यासोबत कॉन्टॅक्ट येण्याचे किती सरफेसेस आहेत. 3 आहेत सर. कोणकोणते दाखव बरं. एक ह्या साईडनं आहे, ह्या साईडनं आहे आणि खालून आहे. अच्छा, हा, पण फॉर्म्युल्यात पुस्तक बघा नीट.
पेज नंबर जे काय असेल ते बघा. मी तर तरी 2 लिहिणार आहे. तू तर म्हणला सर सरफेस 3 आहेत. ते पाण्याची बॉटल इकडे घे भाऊ. संपलं नाही, आताच तर खरी कहाणी चालू झाली. तू काय म्हणला 3, मी लिहिले 2. समजून सांगतो, इथंच तर तुझ्या सारखेच हे सगळे गधे येते, सगळे कन्फ्युज तिथंच होतात. आणि ते कन्फ्युजन दूर होतंय. कसं होतंय चला बघा, इकडं नीट लक्ष द्या, इकडं तिकडं लक्ष द्यायचं नाही. तू म्हटला पाण्याची बॉटल ठेवली अशी, पाण्याचा सरफेस हा इथे लागला, टच केला, इथे हा टच केला. ही पाण्याची बॉटल थोडी का होईना, अर्धा सेंटीमीटर 1 मिलीमीटर तर आत जाईल, थोडंसं तरी जाईल की नाही जाईल. इनसाइड मध्ये सरफेस टेन्शन आहे का? नाही. सरफेस टेन्शन कुठे? सरफेसला आहे. म्हणजे हा तो सरफेस टेन्शन इथं कॉन्टॅक्ट करायला लागले, इथे हा करायला, आणि ही तर पाण्यामध्ये चालली ना, आतमध्ये सरफेस टेन्शन नाही आहे. सरफेस टेन्शन हे फ्लुइडच्या सरफेसवर आहे ना, म्हणून 2 लिहिलं का नाही? इथं 3 लिहिलं नसतं का? मग हेच तर 2 कळत नाहीत पोरायला. तूच तर तेच तर गदापणा केला. फिजिक्स शिकाता माझ्याकडनं, कळालंय का? लक्षात आलंय का? किती आहेत कॉन्टॅक्ट सरफेसचा? इथे हा, इथे हा, आणि हे पाण्यात डुबेल आहे ना. अरे डुबलेलं नाही पाण्यात, हे पाण्याच्या आतमध्ये तोरी सरफेस टेन्शन आहे. राजा कळी पण आपला चाल, हे कळालं का? हा, इथं का असेल, मला फोर्स काढायचं तर F इज इक्वल टू 2T इंटू L, क्रॉस मल्टिप्लिकेशन. आपल्याला काढायचं वर्क, चेंज इन वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, आपल्याकडे हा फॉर्म्युला. बरं, आता हे dx कोणतं आहे? तर चेंज इन एरिया. हे इथून इथपर्यंत आलं dx, छोटा एरिया म्हणजे छोटंसं आलं, असं पकडावं लागतं. छोटं वर्क डन एकता करून आपण कधी इंटिग्रेशन करत असाल तुम्ही तसं. तर इथे आता ते करायचं नाही इंटिग्रेशन, लक्षात घेऊ नका ती गोष्ट, पण सांगतो इथून इथपर्यंत हे dx एवढं अंतर आहे. चला सर, काही हरकत नाही. आता मला सांगा F ची व्हॅल्यू मला माहिती म्हणून चेंज इन वर्क डन. F ची व्हॅल्यू आहे 2TL इंटू dx. मी थोडंसं याला प्रॉपर लिहितो बघा. वर्क डन तिला आधी लिहितो, इथे लिहितो 2L इंटू dx. आता L इंटू dx, लेंथ इंटू ब्रीथ, हा फॉर्म्युला एरिया आहे. पण इथं 2 का लिहिलं तुम्हाला कळालं असेल, कारण की ही जी मेटल फ्रेम आहे, या मेटल फ्रेमचा हा पार्ट आणि हा पार्ट, म्हणजे माझा फोन घेऊन दाखवतो मी तुम्हाला की पाण्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये येऊन राहिला हा पार्ट आणि हा पार्ट बघा, हा वरचा आणि हा खालचा, 2 आहेत ना, ठीक आहे एजेस, म्हणून ते 2 आलेलं आहे. म्हणजे हा चेंज इन एरिया आहे. म्हणजेच मी इथं लिहून देतो बघा, चेंज इन एरिया म्हणजे काय, तर ॲक्च्युली लेंथ इंटू dx आहे, पण 2 का लिहिलं हे कळालं असेल. 2 का लिहिलं म्हणजे चेंज इन एरिया येतो. म्हणजेच मी इथं लिहू शकतो की वर्क डन इन द फॉर्म ऑफ सरफेस एनर्जी. सरफेसवर जी एनर्जी आहे, म्हणजे वर्क चेंज कोण करते, सरफेसवर एनर्जी आहे, त्याच्यामुळेच तर तो जी काही तुम्ही इथं धागा टाकला, दोरा टाकला, त्या सरफेसवरमुळे, त्या मिनिमाइज एरिया करण्यामुळेच तो इकडे येतोय, अलीकडे PS कडे येतोय. हे PS आहे, याच्याकडे येतोय. म्हणून इथं सरफेस एनर्जी इक्वल टू लिहू शकतो मी, हे T आहे आणि हा D आहे. म्हणजे सरफेस एनर्जीज म्हणजेच वर्क डन आहे. तर सरफेस एनर्जी इज इक्वल टू T इंटू DA. आता प्रश्न एक असा पण विचारला होता की नाही बरं, की सरफेस एनर्जी पर युनिट एरिया इज इक्वल टू टेन्शन. येते का बघा बरं इथे, सरफेस एनर्जी इज चेंज इन एरिया. बघा पहिला एवढा होता, इथून इथपर्यंत, हे इथून इथपर्यंत, हा इकडं आला तर एरिया चेंज झाला ना, म्हणून D आलं. तर सरफेस एनर्जी हा डिवाइड येऊ शकेल, हा T झालं ना, आलं की नाही रिलेशन्स तयार. बघा एकदा, उघडा डोळे बघा नीट, उघडा डोळे बघा नीट, ठीक आहे. चला, मला वाटतं डेरिवेशन साध्या भाषेत लिहून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2 मार्काला मोठं डेरिवेशन आहे, 3 मार्काला आलं तर थोडे याला अर्धा मार्क भेटेल, याला अर्धा मार्क, 1 मार्क इथं होईल. हा बेसिक फॉर्म्युला लिहिला, म्हणजे जर 3 मार्काला आला क्वेश्चन तर अर्धा मार्क याला, अर्धा मार्क डायग्रामला. डायग्राम बरोबर काढा आपण, हां ठीक आहे ना. बघा इथं लेंथ इंटू ब्रीथ आहे का नाही, बघा ही लेंथ आहे आणि dx ब्रीथ आहे. लेंथ इंटू ब्रीथ 2 कालेले तर कळाला असेल तुम्हाला. आता बघा अर्धा मार्क, अर्धा 1 मार्क झाला. फॉर्म्युला लिहिला अर्धा मार्क, 1.5 मार्क. वर्क डनचा बेसिक फॉर्म्युला लिहिला अर्धा मार्क, 2 मार्क झाले, ठीक आहे. आणि तुम्ही हा जो काही एरिया लिहिला त्याला अर्धा मार्क आणि याला अर्धा मार्क आहे. हा एरिया जे लिहिला तर 3 मार्कासाठी क्वेश्चन असणार आहे. आणि इथे काही लिमिट नाही की इतकंच मोठं लिहिलं पाहिजे. मग 2-3 लाईन पद्धतशीर लिहिल्या, थोडं सांगितलं की सोप सोल्युशन फॉर्म द बाउंड्री,
आणि त्यांना अट्रॅक्ट केलं. थोडंसं मनाने, तुमच्या मनाने लिहायचंय, याला कोणतीही सीमा नाही. हा, केमिस्ट्रीचं नाही लिहायचं, मार्क पडत नाहीत बरं, नाही तर बायोलॉजीचं लिहाल. चला, एक न्यूमेरिकल आहे आणि हे न्यूमेरिकल घेऊन आता आपण संपून टाकू. साधं न्यूमेरिकल आहे बघा. कॅल्क्युलेट वर्क डन इन ब्लोईंग सोप बबल. रेडियस दिलेला. पहिल्यांदा न्यूमेरिकल लिहिताना गिव्हन डेटा बघा, तुमच्या याच्यात दिलेला प्रश्न आहे पुस्तकात. रेडियस दिलेला आहे 1 सेंटीमीटर. सरफेस टेन्शन दिलेला. आता याला 10⁻² मीटर करू शकतो आपण. सेंटीमीटर टू मीटर का केलं सर? इथं SI युनिट दिलं होतं आपल्याला. सरफेस टेन्शन आहे 2.5 10⁻² न्यूटन पर मीटर. कॅल्क्युलेट द वर्क डन काढायचं म्हणजे सरफेस एनर्जी म्हणा, त्याला वर्क डन म्हणा, एकच गोष्ट आहे. तर सरफेस एनर्जीचा फॉर्म्युला होता आपल्याला T/dA. ठीक आहे. आता एरिया जो आहे तो आपल्याला इथं माहिती करून घेणं गरजेचं आहे. आता बघा, वर्क डन इन ब्लोईंग द सोप बबल म्हणजे पहिल्यांदा माझ्याकडे आता हे आहे सोप. आता या बबल बनायचाच राहिला. याचा इनिशियल एरिया किती? 0 आहे. इनिशियल एरिया 0 आहे ना. आता बघा याची बबल बनणार आहे. बघा आता पहिला 0 होता, आता हे बबल बघा. हे बबलचा एरिया वाढला ना. इनिशियल तर 0 होता ना. इनिशियल तर 0 होता ना. इनिशियल हा बबल बनलाच नाही. आता बनला मी फुकल्यानंतर बघा, है ना. लहानपणी खेळलं नाही म्हणून आता खेळायलो असं म्हणू नका. लहानपणी आम्ही एका झाडाचा चिक काढायचो आणि नंतर खेळायचो. ॲडव्हान्स झालं भाऊ आता, आहे की नाही. चला बघू आपण समोर. कदाचित कळाला असेल तर चेंज इन एरिया काही लोकांना वाटेल कसा असतो सर, तर तो असतो फायनल मायनस इनिशियल. पण इनिशियल एरिया इज इक्वल टू 0 म्हणजे चेंज इन एरियाच्या जागी तुम्ही A2 टाकू शकता. म्हणजे सरफेस एनर्जी आपल्याला काढायचं तर A2 म्हणजे काय? आता ही रेडियस दिली नंतरची म्हणजे R2 म्हणा याला. R1 जो आहे तो 0च आहे कारण की A10 म्हणजे R1 0 आहे. म्हणून इथे मी करू शकतो 4π R2 चा स्क्वेअर. कळालं? याचा एरिया नव्हता का 4π R1 स्क्वेअर, पण हा R1च 0 आहे, रेडियस 0. ह्या नाहीच ना, त्याचा इनिशियल एरियाच नाही आहे, सुरुवातच नव्हती झाली. म्हणून सरफेस एनर्जी टीची व्हॅल्यू आपल्याकडे 2.5 10⁻². 4 फायची व्हॅल्यू जी असते ती आहे 3.14. R2 चा स्क्वेअर 1 याचा 10⁻⁴. कळतं ना भावा? बघा, टीची व्हॅल्यू 2.5 10⁻². 4 ॲज इट इज. पायची व्हॅल्यू 3.142 ठेवायला पाहिजे ॲक्च्युअलमध्ये. हा, आणि आरचा स्क्वेअर आहे 10⁻² चा स्क्वेअर -4 होतो. चला आपण आता मल्टिप्लिकेशन मस्तपैकी करून घेऊ. सरफेस एनर्जी बघा इथं नीट लक्ष द्या. 4 गुणिला 2.5 10 होतात. माहिती नसेल तर करून घ्या माहिती माझ्याकडनं. हे झाले 10⁻². हे राहिलं आता इथे 3.142 लिहिलं तर चालेल आणि 10⁻⁴. हे नीट लक्षात आलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. बघा नीट 2.5 गुणिला 4 10 होतात किंवा 25 चोक 100 म्हणा, एक 0 खाऊन घ्या पॉईंट. हा 10⁻². हे 4 त्याकडे मल्टिप्लाय 3.142 लिहू शकता. इथं काही लोक जर म्हणतच असतील की सर तुम्ही इथं लिहिलं नाही तिथं का लिहिलं, तर लिहून देतो बाबा. नाराज कशाला करायचं कोणाला. इथं काय आपल्याला चाललं 3.142 10⁻⁴. कळालं? म्हणजे सरफेस एनर्जी नीट लक्षात घ्या 3.142 10 नीट लक्षात द्या 10⁻⁴ -2 -6 10 आणि ह्या 10⁻1 तो -5 आहे. आणि सरफेस एनर्जी ही एनर्जी असल्यामुळे जूलमध्ये मोजू शकतो. एनर्जीला जूलमध्ये SI युनिट का, मी SI युनिटमध्ये याला कन्वर्ट केलं होतं. पण इथे काही उत्तर तर वेगळंच येतं आहे. वेगळंच येतं. चेंज इन एरिया जो आहे, अच्छा इथं पुस्तकात उत्तर वेगळं येण्याचं कारण असं आहे. बघा माझं सुद्धा चुकलं, सॉरी भावा. बबल शब्द होता.
मी एक शब्द वापरतो, बबल बबल हो जाता है डबल. हे मी तुम्हाला नंतर शिकवणार आहे एक्सेस प्रेशरमध्ये. म्हणजे याला तुम्हाला डबल जर केलं, डबल करायचे म्हणजे 2 ने मल्टिप्लाय करायचे, तर इथे सुद्धा तुम्हाला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. प्रत्येक ठिकाणी 2 ने मल्टिप्लाय करत चला आता. तर इथे तुम्हाला 2 ने मल्टिप्लाय का करायचं याचं कारण सुद्धा सांगितलं मी, याचं कारण सुद्धा सांगितलं है ना. तर प्रत्येक ठिकाणी 2 ने मल्टिप्लाय करायचे. इथे 2 ने करा, इथे 2 ने करा, इथे सरफेस एनर्जी है ना, इथे पण 2 ने मल्टिप्लाय करा. ठीक आहे, इथे पण 2 ने मल्टिप्लाय करा, इथे 2 ने मल्टिप्लाय करा. आणि आता फायनल आन्सर काढा. बघा, हे झाले 4, हे झाले 8, हे झाले 2, हे झाले 6. 10⁻⁻5 जूल. 2 ने मल्टिप्लाय करण्याचं कारण कळालं असेल. बबल बबल हो जाता है डबल. आणि कसं काय बरं, चला समजून सांगतो. हे जे ड्रॉप आणि बबल मधला फरक आहे, इथं जर रिकामा पेज असेल, ड्रॉप आणि बबल मधला फरक सांगतो मी. हाय ड्रॉप, याचं नाव आहे ड्रॉप. पण ड्रॉपमध्ये आधी आतमध्ये इनसाइड द ड्रॉप पाणी असतं, आतमध्ये लिक्विड असतं, लिक्विड. हा फरक आहे. म्हणजे वरी हवा आणि इथं लिक्विड. आणि ड्रॉपमध्ये हा फरक होता, बबलमध्ये सॉरी, बबलमध्ये हा फरक आहे की हिच्या आतमध्ये पण हवा आहे आणि बाहेर हवा आहे, आणि हा लेअर पाण्याचा आहे, तर फ्लुइडचा आहे, लिक्विडचा आहे. उदाहरण बघा ना तुम्ही. आता इथे तुम्हाला लिक्विड, आतमध्ये लिक्विड दिसेल ड्रॉपमध्ये. बघा ना, आपण आत्ताच पाहिलेलं आपण की प्रॅक्टिकल तेच चालू आहे. हा ड्रॉप पाण्याचा तर पाहिला ना, आतमध्ये सुद्धा पाण्याचे कण असतील छोटे छोटे. आणि हिच्यामध्ये खासियत आहे की हे बघा, आता तुम्हाला दिसतं का हिच्यात हवा, हवा आहे म्हणून हे फुटतोय. बघा हिच्यात हवा आहे, दिसतोय, दिसतोय ना तुम्हाला. हे बघा, हे बघा, हिच्यामध्ये हवा आहे म्हणून तो फुटून राहिला, तो है ना, फुटतो तो. आतमध्ये हवा, बाहेर पण हवा. म्हणजे 2 सरफेस कॉन्टॅक्ट बघा, हवा आणि लिक्विड. हा एक झाला सरफेस टेन्शन, हवा आणि हा लिक्विड, हा एक झाला. इथं तसं नाही, हा लिक्विड आहे तर आतमध्ये लिक्विडच आहे आणि वरून हवा आहे. म्हणजे इथं सरफेस टेन्शन एकच आहे, इथे 2 आहे. म्हणून बबल बबल हो जाता है डबल हे माझं एक सेंटेन्स आहे, लक्षात राहू द्या. ते पुढच्या पार्टमध्ये शिकवतो. निश्चित तुम्हाला याचा फायदा होत असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच माझं हे सेशन संपवतो. निश्चित तुम्हाला आवडलं तर खाली कॉमेंट करा, लाईक करा, चॅनलला फॉलो करा, तुमच्या मित्रांना सांगा, मैत्रिणींना सांगा, रस्त्यानं मार खाणाऱ्या लोकांना सांगा, सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करा. भेटू. बाय. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.